एकदम झणझणीत झालाय. ह्या देशी भोपळ्याचा गरगटा करून खाणार आहे. काय पुण्य टाका येत नाही माझ्याकडून गंडल. देशी भोपळ्याचा हिरव्या मिरच्यात केलेला गरगटा तुम्ही खाल्लाय का? ही आहे देशी भोपळा. आता जी काही भोपळ्याची शेती केली जाते ती वेगळा आणि ही एकदम देशी भोपळा वेगळा. कारण ज्या भोपळ्याची शेती केली जाते तो एवढा लांबत नाही आणि त्याला नाही नाही म्हणलं तरी औषधाचा वापर केलेला असतो, रासायनिक खताचा वापर केलेला असतो. कीटकनाशक असेल, तणनाशक असेल, अशा फवारण्या घेतलेल्या असतात. ह्याला कुठल्याही प्रकारची फवारणी घेतलेली नाही किंवा ह्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक वापरलेलं नाही. त्यामुळं हा एकदम देशी आणि नैसर्गिकरित्या आलेला भोपळा आहे. माझ्या आईने मागे एक बी लावला होता आणि त्या बियापासून ही जी भोपळ्याचं झाड आहे ही पूर्ण ही जेवढी सीताफळाची आणि रामफळाची झाडं दिसते तेवढ्यावर पसरलाय. महाग पाग आमच्या घराच्या पत्र्यावर, त्याच्या पलीकडे लिंबावर असा पसरलाय. आणि नाही नाही म्हणलं तरी 30-40 भोपळा आतापर्यंत ह्या भोपळ्याचं निघलं. तर मग शेजा पाजाऱ्यांनी, पाहुण्या रावळ्यांनी आणि आमच्या घरच्यांनी असं ही 30-40 भोपळं खाल्ल्यात. आणि देशी भोपळ्याचा गरगटा ज्या काळात मी इकडे गावाकडे असायचो किंवा लहानपणी असायचो त्यावेळेस बरेच वेळा खाल्लाय. पण आजकाल आता पुण्याला इकडं तिकडं शूटिंगच्या निमित्त मी बाहेर असतो आणि तिकडे खायला मिळत नाही. आणि आता मी गावाकडे आलोय तर आता ह्या देशी भोपळ्याचा गरगटा करून खाणार आहे. भोपळा चांगला कवळा आहे. भोपळा जर कवळा असेल तर साल काढायची काही गरज नाही. निबार असला तर साल काढू शकतो आपण. सालीसकट पण खूप भारी लागतो. तर साल न काढता करू का तर ह्याची साल कवळी आहे. जर लई निबार असेल साल तर आपण काढू शकतो. बारक्या बारक्या आता ह्याच्या फोड्या करून घेऊ. फोड्या करायच्या, फुडी. आपल्या बटाट्याच्या कशा फुडी करतो आपण. मी यायला भोपळा कापून देतोय. बाकी फुडणी टाकायचं काम आईच करेल. कारण मला काय फुडणी टाका येत नाही माझ्याकडून गंडल आणि भोपळा काय चांगला होणार नाही. आईकडनं फुडणी टाकून घेऊ. आईच्या हाताखाली आपलं कापून देणं असेल, मध्ये आधी शूटिंग करणं असेल, असं हे काम करू आपण. आता ही भोपळा सगळा चिरून झालाय. जवळपास ताटली भरून असा ही चिरून झालाय भोपळा. तर आता हे आपण शिजायला टाकू. 15-20 मिनिटं ते अर्धा तास चांगला राटा राटा वाजोस्तर शिजला पाहिजे. ह्याच्यात फुडणीचं साहित्य घेतलंय. शेंगदाणा चांगलं खोंगाभर घेतलेला आहे. मिरच्या एक 10-15 असतील, लसूण एक 2 कांदा असतील लसणाचं, आणि हळद एक 2-3 चमचे, मीठ 2-3 चमचे आणि जिरी 1 चमचा, असं हे साहित्य आईनं दिले. आता ही मिक्सरमध्ये टाकायचं, मिक्सरमधनं बारीक करून काढायचं आणि ह्याची फुडणी द्यायची. जी गावाकडे घरगुती भाजी केली जाते, मग ती कुठली भोपळ्याची असो किंवा कुठली एखादी रानभाजी असो किंवा अजून वेगळ्या प्रकारच्या कुठल्या फळभाजीच्या असो,
तर त्यात प्रामुख्यानं हिरव्या मिरच्या टाकल्या जातात, कारण हिरव्या मिरच्याची चव पण भारी येते आणि जे आपण रोज चटणीची किंवा यसराची चव घेतो त्याच्यापेक्षा हिरव्या मिरच्याची चव भारी लागते. तर जी गरगटा केला जातो त्यात हिरव्या मिरच्या वापरायचं कारण तीच आहे की त्याची चव वेगळी येते आणि ती खायला भारी लागते. तर आज हे आपण जे भोपळा करणार आहोत, गरगटा भोपळा, तर ती हिरव्या मिरच्याचा करणार आहोत. तर आता ही लगेच बारीक करू आणि भोपळा बहुतेक शिजलाय, लगेच फोडणी द्यायला सुरुवात करू. तर मिक्सरमध्ये जे साहित्य टाकलं होतं त्याची अशी ही बारीक पेस्ट तयार झाली आणि ह्या पेस्टचं आपण आता फोडणी देणार आहे आणि फोडणी देऊन अगदीच काय 10-15 मिनिटात आपला भोपळा तयार होईल. हे मकाचं पीठ टाकलं आहे ना घट व्हायसाठी, म्हणजे भोपळा घटच होतो पण चवी यासाठी मुठभर मकाचं पीठ. तर आईनं आता ही तांब्यानं असं खरडून झालंय आणि ती बऱ्यापैकी खरडल्यामुळं जी काय शिजलेला भोपळा होता ती इथंच गरगडल्यासारखा झालाय. आणि ह्याच्यात जी मगाशी ही पेस्ट तयार केलेली होती हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणं, तर ती ही निम्म टाकून ती अशी तांब्यानं गरगडती आणि निम्म फुन्नी द्यायला तिने ठेवलंय. तर निम्म्याची फुन्नी आणि निम्म ह्याच्यात टाकून गरगटाय चालू आहे. 2 पळ्या तेल टाकलं, 7-8 कुड्या लसणाच्या फुन्नीला टाकल्या आणि 5-6 पानं कढीपत्ता वाळलाय जरा, कढीपत्ता, जिरी चमचा 1.5 चमचा. गरगटलेला भोपळा बऱ्यापैकी आपला भोपळा तयार झालाय. आता एक 5 मिनटं अजून थोडं गरम होऊन द्यायचं त्याला आणि एक जाळा घातला 5 मिनिटात भोपळा रेडी. मग मस्तपैकी जेवायला बसायचं आणि सगळ्यांनी मकाच्या भाकरी आणि भोपळा वरबडायचा. कसं झालंय? एकदम झणझणीत झालंय. मला मजा एकदम. मला जसं आवडतं तसंच बनवलं आईने. तुम्हाला तिखट आवडतं ना? तिखट तिखट आवडते, माणूस पण तिखट, खायला पण तिखट.
हे आहेत रवी गायकवाड, माझे मित्र आहेत. इकडे लावायला भुईमुगाच्या कच्च्या शेंगा आणि कांदा. मस्त झालंय. झणझणीत. तर मला कमेंट करून सांगा, असा देशी भोपळ्याचा हिरव्या मिरच्यात केलेला गरगटा तुम्ही खाल्लाय का? आणि आशा करतो ही जी काही मी असं व्हिडिओ करतोय ते तुम्हाला आवडत असतील. आणि जर आवडत असतील तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक शेअर करू शकता. आणि नंतर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.